अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. काम माझे काज तुम्हा सवे, नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केले आता. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, व्यभिचार माझा पडिला ठाऊका. न सरते लोका माझी झाले, न धरावा लोभ काही माझे विशी, न धरावा लोभ काही माझे विशी. झाले देवपिशी तुका म्हणे, व्यभिचार माझा पडिला ठाऊका. न सरते लोका माझी झाले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. धाव घाली आई, पाणी कीर्तन कीर्तनात ऐकायचे कीर्तन पाणी कीर्तन नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे ऐशे केले आता. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरते लोका माझी झाले. शिवे करता कर्मप्राप्त असलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि ते 4थं कीर्तन पुष्प आज कोंडस्कूप ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या वाट्याला आलेला आहे. देवी लक्ष्मी मातेच्या दरबारामध्ये आज ही सेवा संपन्न होत आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. ते औचित्य साधून बेळगाव, सीमा भाग आणि चंदगड या वारकऱ्यांच्या वतीने एक केलेला संकल्प आहे. या जगद्गुरु श्री तुकोबारांच्या ह्या पर्व काळाच्या निमित्ताने काहीतरी आपल्याला अल्पशी सेवा घडावी. आणि ती अल्पशी सेवा घडावी तर महाराजांचे अभंग फार आहेत ना, 4092. त्यातले
त्यातले 25 अभंग निवडलेत आपण चिंतनाकरता, म्हणजे अल्पच आहे ना गातेच्या मनाने. आणि काहीतरी सेवा घडावी, त्यातून काहीतरी आपल्याला लाभ व्हावा, किंबहुना ते औचित्य साधून आपल्याला काहीतरी त्या संतांचं जीवन परमार्थाच्या दृष्टीने काही अवलोकन करता येईल का, हा एक थोडासा आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. कारण संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन त्यांनी जगाला मार्गदर्शन केलं, आणि ते मार्गदर्शन करत असताना परमार्थाच्या साधनेतून विशेष रूपाने मार्गदर्शन केलं. मनुष्य जीवन म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये वैचारिक भूक आहे, भावनिक भूक आहे. त्याचा विचार साधू संतांनी केलेला आहे बरं. लौकिक जीवनामध्ये फक्त दैहिक भुकेचा विचार केला जातो, पण साधू संतांनी मात्र विशेष रूपाने भावनिक आणि विचारिक भुकेचा विचार केलेला आहे. याचा अर्थ की आम्हा तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, त्याची भूक भागवण्याकरता लौकिक साधनातून भागत नाही बरं का, भागत नाहीये. त्या मनाचे विचार त्या बुद्धीला द्यावे लागतात, त्या मनाचे भगवत स्वरूपाच्या संबंधाने भक्तीचे भाव त्या मनाच्या समोर प्रगट करावे लागतात. आणि ते प्रगट केले तर त्याच्यातून ते मन शांत होतं, बुद्धी स्थिरावते. एरवी शक्य नाही बरं काय, म्हणून महाराजांना वर्णन करावं लागलं. आता कोटे धावे मन पैसे देखलिया, भोग देखलिया, नाही तुझे चरण देखलिया. म्हणजे मनाची भूक कधी आहे? भगवत दर्शनामध्ये बरं का. बुद्धीची भूक कशामध्ये शमते? ज्ञानामध्ये शमते. आणि ते कार्य संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये जगाला दिलेलं आहे, देऊन उरलेलं आहे बरं का. आमच्या तुमच्या करता शिल्लक ठेवून गेलेत संत. पण संतांचा स्वभाव हा निस्वार्थी, निस्वार्थी असल्यामुळे त्यांनी आमची तुमची व्यवस्था संत महात्मे करून गेले बरं का. म्हणून आज आपण त्यांच्या या विचारावरती परमार्थाच्या दृष्टीने खरे जगतोय बरं का. खरे आपण जगतोय. ते विचार जर साधू संतांनी आमच्या तुमच्या करता या वाङ्मयाच्या रूपाने जर ठेवले नसते तर जगणं आज मुश्किल आहे. चित्र पहा जगाचं काय चाललंय, म्हणजे कळेल बरं का. आणि ती भावनिक भूक, आणि ते भावनिक भूक भक्तीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. अशी भक्ती त्या संत महात्म्याने जीवनामध्ये केली, विशेष रूपाने केली बरं का. आणि विशेष रूपाने केली, आणि विशेष रूपाने त्या भक्तीचा प्रचारही त्या साधू संतांनी केला. आणि तो करत असताना त्या भक्तीचं विशेषत्व काय आहे, तर भक्तीतून मनुष्य माणसातून उठतो बरं का. भक्ती करणारा मनुष्य माणसातून उठतो. हे एक प्रकरणातून तुकोबरांनी जगाच्या समोर प्रगट केलं बरं का. माणसाने माणसात राहावं का माणसातून बाहेर जावं? माणसाने माणसात माणुसकी पाळावी. पण भक्तीचा आनंद जर भोगायचा असेल तर माणसातून माणसाला बाजूला जावं लागतं. लक्षात, माणुसकी वेगळी आणि माणसातून माणूस पण जाणं वेगळं.
नामदेवरायांचं अभंग आहे बघा, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. शेवटचं चरण काय? गण आणि गोत्र सर्व हसताचे मन. म्हणा की गण आणि गोत्र हसताती मद गेले याचे मनुष्यपण येणे सांडिली लाद. ही अवस्था नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये भक्तीतून प्राप्त झाली होती. ही अवस्था भक्तीतून प्राप्त झाली होते. आणि अशी भक्तीतून अवस्था प्राप्त झालेली कोण आहे का? तुकोबाराय म्हणतात अशी विरहिणी आहे. अशी विरहिणी आहे. तिच्या अंतःकरणामध्ये त्या भक्तीच्या माध्यमातून आज वीरपणा जागा झालेला आहे. हे कधी निर्माण होऊ शकतं? त्याच्याकरता 3 टप्पे सांगितले परमार्थामध्ये. तीव्र, तीव्रतर आणि तीव्रतम. हे 3 टप्पे सांगितले. या 3 टप्प्यामध्ये आपण कुठंच बसत नाही. आपण कुठंच बसत नाही. आमच्या जीवनामध्ये भक्तीची तीव्रता नाही, तीव्रतरता नाही. तीव्रतम तर सोडूनच जा. असली तर काही तात्पुरते आहे. तात्पुरते तीव्रता किती आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची आहे. जेवढी तीव्रता आमच्या तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची पाहिजे तेवढी परमार्थाची नाही आहे. केवढी तीव्रता असावी परमार्थाची हो. तुका म्हणे आईशे अर्थ जाचे ऐशे आर्त ज्याचे मनी. ऐशे म्हणजे कैशे, मागचं वाचा म्हणजे काय. ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पायी. तीव्रता सांगितली बरं. आणि अशी भक्ती करण्याकरता अंतःकरणामध्ये तीव्रता लागते. आणि अशी तीव्रता निर्माण होण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. एका जन्माचं नाही.
आपण परमार्थाच्या वाटेवरती आहे तेव्हा काही ना काहीतरी पुण्य आहे म्हणून या वाटेवरती आहोत बरं का. या वाटेवरती आहोत, पण तेवढी तीव्रता अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. आणि अशी अनंत जन्माची पुण्याई ज्यांच्या जीवनामध्ये आहे आणि त्याच्यातून ती तीव्रता निर्माण झाली त्यालाच म्हणतात पूर्वराग. लक्षात ठेवा, हे प्रत्येक वेळी सूत्र येणार आहे. कारण विरहिणी प्रकरण आहे, याचा उच्चार केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. पण प्रत्येक वेळी श्रोते वेगळे आहेत हो. आणि विरहिणी म्हटले त्यांना काय सांगितलं पाहिजे ना. तर भक्ती करण्याकरता ती अवस्था प्राप्त होण्याकरता पहिल्यांदा पूर्व राग, आणि तो पूर्व राग निर्माण होण्याकरता अनंत जन्माची पुण्याई, आणि त्या अनंत जन्माच्या पुण्याईनी इच्छा निर्माण झाल्यानंतर त्या भगवत भेटीत झालेला आनंद म्हणजे मिलन राग, भगवत प्राप्त झालेला, दर्शन झालेलं आहे. आणि झालेलं दर्शन आता त्याच्यामध्ये अंतर पडू नये कधी, अशी जी अंतःकरणाची अवस्था निर्माण झाली त्याला म्हणतात विरहणी. असे 3 भाव प्रगट केलेत बरं का. त्यातला हा विचार चालू आहे की पूर्व जन्माच्या पुण्याईने भगवंताची ओढ निर्माण झाली, भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर त्या दर्शनामध्ये काय अवस्था प्राप्त झाली, त्या विराणीला. विरहिणी पुढे लक्षात ठेवा, आरंभाला विराणी. आता ती अंतःकरणाची अवस्था आहे, आणि ती अंतःकरणाची अवस्था कशी आहे. आद्य शंकराचार्यांनी वर्णन केले, विदग्ध गोपिका दग्ध. त्यांचं चित्त कसं झालेलं आहे, विदग्ध. कृष्णाष्टकामध्ये वर्णन केले शंकराचार्यांनी, विदग्ध गोपिका. त्यांच्या अंतःकरणाची अवस्था आहे. आमच्या तुमच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर पूर्ण त्या गवळणींचं चित्त द्रवीभूत झालेलं आहे, द्रवीभूत. आणि ते द्रवीभूत झालेल्या द्रवीभूत चित्तामध्येच प्रेम कळतं, एरवी कळत नाही बरं का. एरवी कळत नाही. अशी द्रवीभूतता ती तरी सजासजी निर्माण होते का नाही. आणि सजासजी जर निर्माण झाली असती तर महाराजांना शब्द वापरावा लागला नसता का, वापरावा लागला असता. जाणे भक्तीचा जिव्हाळा,
दानी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये ती जिव्हाळा ना भगवंताविषयी निर्माण झालेलं प्रेम, जिव्हाळा कधी आटत नाही आणि आटतो त्याला जिव्हाळा म्हणत नाही. भक्तीचा ओलावा हा अखंड ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते भाग्यवान आहेत, दैववान आहेत. महाराज म्हणतात आमची भक्ती कशी आहे, कधी वाढते कधी उतरते. ज्ञानोबांनी अज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना वर्णन केलंय. उन्हाळ्यामध्ये शेत नांगरलं जातं. नांगरल्यानंतर त्याची ढेकळ पडतात अशी मोठी मोठी, नाही का. काळं रान असेल तर जास्त पडतात बरं का. मग ते नांगरून झाल्यानंतर एखादा वळवाचा पाऊस आला, पाऊस आला की ते ढेकळ विरळतात. पुन्हा पाऊस निघून गेला, पुन्हा ऊन पडलं की पुन्हा ते कडक होतात. कोण ढेकळ. हा पाऊस पडायच्या आधी कडक असतात, पाऊस पडला की नरम होतात, पुन्हा ऊन पडले की पुन्हा कडक होतात. कोण ढेकळ. अशी काहींची अंतःकरणाची अवस्था आहे. कधी मऊ कधी नरम कधी नरम कधी कडक. महाराज म्हणतात हा ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा अखंड आहे आणि असा अखंड ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा आहे त्यांच्या अंतःकरणाची भक्तीच्या संबंधाने जी अवस्था आहे महाराज म्हणतात ती बुद्धिरूपी स्त्री आता ती परपुरुषाच्या सुखाला लाचावलेली आहे. परपुरुषाच्या सुखाला लाचावलेली आहे. तो परपुरुष कोण आहे. प्रकृतीच्या पलीकडे असलेला, प्रकृतीच्या म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे असलेला. आतापर्यंत ज्याच्या संगतीत राहिलो तो गुणाने संपन्न असलेला. गुणाने आपण ज्यांच्या बरोबर राहतो ते गुणाने संपन्न आहेत. लक्षात ठेवा. सत्वगुण रजोगुण तमोगुण नंतर एकमेकाला गुणाची बाधा आहे. हो दोघही समाधानी नाही. ज्याच्याशी विवाह करायचा आहे तो गुणातीत पाहिजे आणि जो विवाह करणार आहे तो गुणाच्या अधीन पाहिजे. गुणाच्या अधीन असलेला गुणातीत पुरुषाशी जर विवाह केला तर तोही कालांतराने गुणातीत होतो. आज व्यवहाराचा विचार केला तर आपण गुणाने संपन्न आहे. त्याचेही गुण पलीकडे जात नाही आणि याचे गुण पलीकडे जात नाही. दोघांचे गुण एकत्र आल्यानंतर काय होतं. अक्षयदंड होतो, भांडणं होतात. हे कळालं आणि हे कळाल्यानंतर जो संसार रूपी पुरुष होता त्याचा त्याग केला. संसार रूपी पुरुषाचा त्याग केला आणि प्रकृतीच्या पलीकडे असणारा परपुरुष त्याचा अंगीकार केला. याला शास्त्रामध्ये व्यभिचार म्हणतात बरं का. माता वर्गाने लक्षात ठेवा. ज्याच्या बरोबर लग्न झाले त्याला सोडून दुसऱ्या पुरुषाच्या मराठी सांगायचं म्हणजे नादाला लागणं म्हणजे व्यभिचार. हे व्यवहारातलं वर्णन आहे. हे व्यवहारातलं वर्णन आहे. आणि अशी ही बुद्धिरूपी स्त्री रूपक केले बरं का. लक्षात ठेवा. आणि रूपक केलेला आहे त्या रूपकातून सांगतात की अशी बुद्धिरूपी स्त्री तिने संसार रूपी पतीचा त्याग केला आणि प्रकृतीच्या पलीकडे असणारा जो परमात्मा त्याचा स्वीकार केला.
आणि त्याचा स्वीकार केल्यानंतर जे त्या स्त्रीच्या मनामध्ये गुप्त होतं, खरंच तिने ते प्रगट केलं बरं का. लोक म्हणत होते ही व्यभिचारी नाही, ही व्यभिचारी नाही, ही व्यभिचारी नाही म्हणत होते. ती ऐकून घेत होती, ती ऐकून घेत होती. आणि ऐकून घेता घेता तिने विचार केला, खरंच जे लोक म्हणतात ना ते आहे की नाही हे लोकांच्या समोर आपण आता प्रगट केलं पाहिजे बरं का. किती दिवस झाकून ठेवायचं, किती दिवस झाकून ठेवायचं. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेला व्यभिचार भाव आतापर्यंत गुप्त होता, होते गुप्त. आता आता ते मी प्रगट करले बरं का. जो व्यभिचार भाव होता ना, मी तो व्यभिचार भाव आता प्रगट केला. आतापर्यंत गुप्त ठेवला होता, गुह्य ठेवला होता. खरंच मी व्यभिचारीने आहे, मी आतापर्यंत हे लोकाला सांगितलं नाही. आम्ही भक्ती करतच होतो. तुकोबांनी वर्णन केले, अवघ्या अवघ्या तो वर्णन करतात. अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा. बापाला माहित नव्हतं की आपली मुलगी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे, ती चोरून जात होती. वरा नवऱ्याला माहिती नव्हतं आपली बायको भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे, चोरून जात होती. बापालाही माहिती नव्हतं लेकीच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे, आणि नवऱ्यालाही माहिती नव्हतं बायकोच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे. त्या चोरून चोरूनच दर्शनाला जात होत्या. त्याने एकदा विचार केला, हे उघडच करावं, उघडच करावं. कधी उघड करावं? आता पूर्ण आपण त्या भगवंताच्या स्वरूपाशी रत झालेले आहे. आता रत झाल्यामुळं आता हे गुह्य आतापर्यंत गुप्त होतं, गुप्त असलेलं आता पण हे जगाला सांगावं. आणि ते जगाला सांगत असताना ती विरहिणी म्हणते, जे आतापर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जो भाव होता, प्रेमाचा भाव होता, गुप्त रूपाने होता, गुह्य रूपाने होता, तो आता आम्ही प्रगट केला. आणि तो प्रगट करताना ती आपल्या विराणी भावाने आज समाजाला बोलते. काय बोलते ते महाराज अभंगाच्या पहिल्या
शब्दात महत्वाचा आहे. जे अंतकरणामध्ये गुप्त होतं, गुह्य होतं, ते मी आता प्रगट केलेलं आहे. आता नाही काम माझे मज तुम्हा सवे, काज तुम्हा सवे. आता जे गुह्य होतं ते गुह्य मी प्रगट केलेलं आहे. तेव्हा तुमच्याविषयी तुमच्याकडून मला आता काय कुठली अपेक्षा, काय अगदी मराठी सांगायचं काय देणं घेणं राहिलेलं नाहीये. अंतकरणामध्ये असलेलं गुह्य सांगावं का, पहिला प्रश्न आहे. सांगू नये, पण एक काळ असा येतो अनावरतेने ते बाहेर पडते. अनावरतेने हा जो काल आहे तेवढा काळ गेल्यानंतर तशी परिस्थिती निर्माण झाली की ते गुह्य अनावरतेने बाहेर पडतच. काही लोकांनी सांगितलं 20 वर्षानंतर आमची महाराजांच्यावरती श्रद्धाच राहिली. अनावरतेने बाहेर पडलं, आतापर्यंत ते आतच होत. हे जसं असावं असे किती तर प्रसंग आहे जीवनामध्ये. एक कळावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं, तुमच्या अनुभवाचं म्हणून सांगितलं. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. बघा अशी किती तर प्रसंग आहे. मग मित्र मित्र असतील, मैत्रिणी मैत्रीण असतील, मैत्रिणी मित्र असतील, व्यापारी व्यापारी असतील, काही नातेवाईक असतील. खरंच इतका काळ आमचा तुमच्या संगतीमध्ये गेला, आम्ही आतापर्यंत तुम्हाला काही सांगितलं नाही, पण आज मात्र मी सांगतो. बरं, आज मी सांगतो. म्हणती आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जो असलेला भाव आहे, आम्ही भगवंताच्या ठिकाणी आता रत झालेला आहे. हा भगवंताविषयी आमच्या अंतःकरणामध्ये एवढा अत्युच्च कोटीचा प्रेमभाव निर्माण झालेला आहे. आता पर्यंत आम्ही सांगायला घाबरत होतो का, आतापर्यंत आमच्या जीवनात आता विचार केला तर देहाविषयी तादात्म्य होतं. आता देहाविषयी तादात्म्य राहिलेलं नाही, आणि देहाविषयी तादात्म्य न राहिल्यामुळं आता तुम्हाला बेधडक सांगायला काय हरकत नाही. नाही काम माझे काज तुम्हा सवे. आता तुमच्याकडे आमचं काहीही अडलेलं नाही. हा कुठली इच्छा राहिली नाही, कुठला संबंध राहिला नाही. तुमचा आमचा आतापर्यंत संबंध राहिला नाही का, आतापर्यंत देहाचं तादात्म्य होतं. जिथं देहाचं तादात्म्य असतं तिथं उच्च कुटीचा प्रेमभाव राहत नाही. जिथं उच्च कुटीचा प्रेमभाव असतो तिथं देह तादात्म्य असत. उलट आहे दोन शब्द बरं का. ज्याची देह तादात्म्य अत्युच्च कुटीचा प्रेमभाव अंतःकरणामध्ये नाही, आणि अत्युच्च कुटीचा प्रेमभाव निर्माण झाला त्यार्थी देह तादात्म्य राहत नाही. म्हणून तर महाराजांना वर्णन करावं लागलं. बघा विचारात घ्या का, आठवतंय का बघा. हा ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी खरा प्रेमभाव निर्माण झाला तिथं देह तादात्म्य राहतं का. भक्ताईशे झाला
गेले आशा पाश निवारुनी. ही भक्तीची उत्कट अवस्था आहे बरं का, उत्कट अवस्था आहे. आणि ही उत्कट अवस्था झाल्यानंतर ती वीरांनी बोलते. कोणाला बोलते? जे सानिध्यामध्ये राहतात त्यांना बोलते बरं का. नाही काम माझे काज तुम्हा सवे. तुम्हा सवे माझ्या ठिकाणी काज काम आता काही राहिलेलं नाही, काही राहिलं नाही. हा, अगदी तुमचा आणि माझा काही आता संबंध राहिलेला नाही. आतापर्यंत मी ते गुह्य होतं, गुप्त होतं, मी सांगितलं नव्हतं, पण मी आज प्रगट केलेलं आहे. मी ते आज प्रगट केलेलं आहे. आता तुमचा आणि माझा देहाच्या दृष्टीने काही संबंध राहिलेला नाही. माझा संबंध आता परमात्म्याशी आहे. निळोबारांची गवण आहे, फार सुंदर आहे. इष्ट मित्र सखे सोयरे सज्जन. इष्ट मित्र सज्जन कृष्ण गोत त्याचा उत्तरार्ध आहे. सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. हा, इष्ट मित्र सोयरे सज्जन बंधू सगळे आता ती म्हणते माझी कृष्ण सगळे झाले. हा, सोयराही माझा कृष्णच आहे, इष्टही कृष्णच आहे, मित्रही कृष्णच आहे, पतीही कृष्णच आहे. आता माझ्या जीवनामध्ये कृष्णाशिवाय कोणी राहिलं नाही, तेव्हा आता तुमच्याशी काज माझी इच्छा संबंध राहिलाच नाही. या अवस्थेला पोचावं लागतं तेव्हा हे बोलता येतं बरं का. तेव्हा हे बोलता येतं, लक्षात ठेवा. त्या बालक्रीडेतला प्रसंग आहे बघा ना. एका गवळणीला त्या गवळणीचा पती म्हटला, आहे बघ तू माझी पत्नी आहेस, मी तुझा पती आहे. तिनं सांगितली देहाच्या संबंधाने आहेस, देहाच्या संबंधाने आहेस. मग देहाच्या संबंधाने जो माझा पती आहेस ना, हा, तिनं सांगितलं हा देह घेऊन टाक म्हणले तुला. तिनं देहच देऊन टाकला बरं का. तू देहाचा पती आहेस, माझा नाहीस. माझा पती आता देवच, माझा पती आता देवच. देवाशिवाय आता मला दुसरं कोणी नाही. तेव्हा ती म्हणते नाही काम माझे काज तुम्हा सवे. आता कोणाशी माझा देण्या घेण्याचा संबंध राहिला नाही. हा, कुठली इच्छा तुमच्याकडून मला आता प्रगट करायची नाही का. मी तुमची राहिलीच नाही, मी तुमची राहिलीच नाही. कधी जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत हे बोल येत नाही, हे बोल येत नाही. हा, त्या भगवंताच्या ठिकाणी ती रत झालेली वीरानी म्हणजे आता देहाचा संबंध राहिलेला नाहीये, देहाचा संबंध राहिलेला नाही. हा, तिने त्या बुद्धीचा निश्चय केला, बुद्धीचा निश्चय केला. आणि बुद्धीचा निश्चय केल्यानंतर ती सांगते आता माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत जो भाव होता तो प्रगट केला नाही, पण मी आज तो भाव प्रगट करते. तेव्हा माझा आता कोणाशी संबंध राहिलेला नाही. माझा संबंध आता फक्त देवाशी आहे. तुकोबाने थोडस वेगळ्या रूपाने वर्णन केले आहे. ते सक कृष्णाशी अर्पण
आहे ते सकळ आतलं का बाहेरचं? सकळच. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण आतलं का बाहेरचं? आतलं बाहेरचं दोन्हीच. आतलं समर्पण झालं की बाहेरचं शिल्लकच राहत नाही. पण बाहेरचं समर्पण केलं आणि आतलं जर केलेलं नसेल तर काहीच उपयोग नाही. आतून जर समर्पण जर केलं तर देवाचं म्हणणं आहे, माझं नाही बरं का. बारावाद्यामध्ये होता मदभक्त समी प्रिया का मन बुद्धीर. त्यांनी मनही बुद्धीही इंद्रियही शरीरही मला समर्पण केलंय. आता देव सांगतोय हा माझा झाला मदभक्त समी प्रिया का. त्यांनी सगळंच समर्पण केलंय देवाला हो. आणि सगळंच समर्पण केल्यामुळं त्याचा आता इतराशी कोणाशी संबंध राहिला नाही. हीच अवस्था त्या विरहिणीला प्राप्त झालेली आहे. आणि ती विरहिणी म्हणजे कोण? बुद्धिरूपी स्त्री. कुठं राहते ती? प्रत्येकाच्या चित्तात राहते. प्रत्येकाच्या चित्तामध्ये राहते. पण त्या अवस्थेला सगळेच प्राप्त झालेले नसतात. आणि सगळे प्राप्त झाले नसतात म्हणून महाराजांना वर्णन करावं लागलं. बाबांनो, भक्ती करणारे जगामध्ये पुष्कळ आहेत. अशी भक्ती करणं इतकं सोपं नाही. ही भक्ती करणं म्हणजे काय? सोळावरील पोळी. सोळावरील पोळी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं होते, शोळावरती उभं करायचं. सूळ म्हणजे त्याला असे खिळे मारलेले असायचे आणि त्याचे टोक वर, त्याचे टोक वर आणि त्याचा जाड भाग खाली. जेवढं पायाच्या आकाराचं ते असतं बरं का. पादुका असतात ना, त्या आकाराचं असतं. त्याच्यावरती पूर्ण पाय ठेवता येतात आणि पूर्ण उभे खिळे मारले जातात. टोचीवर असतात त्याच्या. आणि त्याच्यावर उभं राहायचं आणि वरची पोळी अशी तोंडाने खायची. त्याला शोळावरती उभं राहून बरं का. आता ती पोळी खाताना ते पाय त्या खेळामध्ये शिरत असतील का वरच्यावर राहत असतील? कारण जसं जसं तो वर जाईल तशी तशी ती पोळी वर ओढायची. तसं तसं पाय त्याच्यामध्ये आत शिरतात. जसं शिरतात तसे त्याचे पाय रक्त बंबाळ होतात. तेवढ्यातूनही तो कोणी जर घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती फार मोठी कठीणता लक्षात ठेवा. असे शूळ पूर्वी होते आमच्या घरात आहे. असे शूळ आहेत. म्हणतात आमचे पंजोबा का खापर पंजोबा का रेणुका मातेचे भक्त होते. म्हणून आमच्या घरात रेणुका मातेची मूर्ती आहे. आणि त्या रेणुका माता त्यांच्या अंगात यायची म्हणून आणि ते त्या शिळावरती उभं राहायचे म्हणून. अजून आम्ही त्याची पूजा करतोय बरं का. आम्ही का डोंगराला जात नाही, आम्ही जातोय पंढरपूरला. पण अजून ते जतन करून ठेवले आम्ही. त्या शिळाची रोज आम्ही पूजा करतोय. त्या देवीची पूजा करतोय. आणि ते अंगात ती देवी भरली की त्याच्यावरती उभं राहून ते सांगायचे. फार लोक यायचे. ते अजून शोध आहे. तुम्हाला तर दाखवतो. रोज आम्ही त्याची पूजा करतो. कठीण आहे बरं का. महाराजांना हे सांगायचं आहे, भक्ती तो कठीण शोळावरील पोळी. आम्हाला नुसती लोक पोळ्या देतात म्हणून आम्ही येतोय. शोळावरती उभं राहून जर खा म्हटलं असतं तर आम्ही येऊ का कीर्तनाला?
येणारच नाही. एखादा येईल बर का, विरा एखादा. म्हणून महाराज म्हणतात अशी ही बुद्धिरूपी स्त्री आणि तिच्या अंतःकरणामध्ये हा भाव भगवंताविषयी निर्माण झाल्यामुळं आता ती सांगते माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जो भाव होता तो व्यभिचारणा मी भगवंताशी रत झालेला आहे. आतापर्यंत मी ते झाकून ठेवलेलं होतं, आता मी ते गुह्य गुप्त आपल्या समोर प्रगट केलेलं आहे. तेव्हा तुमच्याशी सांगत असताना इथून पुढे आता नाही काम माझे काज तुम्हा सवे. आता तुमच्याशी माझा काही संबंध राहिलेला नाही नव्हे. ती म्हणते आता हे मी तुम्हाला सांगितलं बर का, हा आता हे तुम्हाला ठाऊक पडलं. आता ठाऊक पडलं म्हणजे तुम्ही काय गप्प बसणार आहे का, गावभर करणार आहे. आतापर्यंत हे मी सांगितलं होतं ते प्रगट केलं आणि आता माझा हा व्यभिचार तुम्हाला माझ्या मुखातून ऐकायला पडल्यामुळं उघड तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे. आणि हे लक्षात आल्यामुळं आता माझं काय समाजामध्ये लोकांमध्ये राहणं आता हे मान्य लोकाला होणार नाही. भक्ती चरणामध्ये व्यभिचार माझा पडिला ठाऊ, व्यभिचार माझा पडिला ठाऊ. व्यभिचार माझा पडिला ठाऊ. बोलते तुकोबाराय म्हणतात ती आता सांगते आतापर्यंत हा भाव झाकलेला होता, मीच ते झाकून ठेवलेलं होतं, आता मी ते उघड केलं, आता हे जगाला ठाऊक पडलं, व्यभिचार माझा पडिला ठाऊका. आधीच माणसं माझ्याविषयी बोलतच होते, आता काय आहे ते मी माझ्याच मुखाने उघड केल्यामुळं आता लोक माझ्याविषयी चांगली भावना ठेवतील का ती सांगते. आता लोकांमध्ये मी हे वागते ना, हे लोकाला आता मान्य होणार
न सरती लोका माझी झाली. मी आता या पद्धतीने वागते, हे समाजाला मान्य होणार नाही. मी समाजाच्या दृष्टीने आता मान्यासारखी राहिली नाही. समाजाच्या दृष्टीने मी आता मानण्यासारखी राहिली नाही. आतापर्यंत लोक म्हणत होते, आता प्रत्यक्षच माझा व्यभिचार लोकांना कळाला. आता कळाल्यानंतर माझ्यावरती शिक्का पडला. काय शिक्का पडला? ही व्यभिचारी नाही, ही व्यभिचारी आहे. कुठेही गेलं तरी, कुणाच्या दारात गेलं तरी तेच, घरात गेलं तरी तेच, चौकात गेलं तरी तेच, कुठल्या गावाला गेलं तरी तेच. म्हणजे आता मी कुठेही जरी गेलं तरी आता लोकांमध्ये मी वावरण्यासारखी आता राहिली नाही. हे लोकांच्या दृष्टीनं माझं वागणं म्हणजे विरुद्धच आहे. लोकांच्या दृष्टीनं हे वागणं म्हणजे विरुद्धच आहे. आता का लोकांना माहिती झालं हो, लोकांना. पण ती म्हणते लोकांना माहिती झालं, लोकांना ठाऊक झालं, लोकांमध्ये जरी मला आता मान्यता नसली तरी माझं आता लोकांशी काय देणं घेणं. आता ठाऊक पडला असेल, काही म्हणत, आता काही म्हणत, मला आता त्याच्याशी, तुमच्याशी, तुमच्या म्हणण्याशी माझा आता काही संबंध राहिलेला नाही. का राहिलेला नाही? त्याचं एकच कारण, ब्रह्मलीन गुरुवरी साखरे महाराज सांगायचे, ज्याला नावं ठेवतात तो त्या परमार्थाच्या साधनेमध्ये हळूहळू अंतर्मुख झालेला आहे. आणि नावं ठेवणारी ही माणसं बहिर्मुख असतात. बहिर्मुख वृत्तीच्या लोकांनी अंतर्मुख वृत्तीच्या लोकाला नावं ठेवण्याने त्या अंतर्मुख वृत्तीच्या लोकांच्या मनावरती काहीही परिणाम होत नाही. परिणाम होत नाही. एखाद्याने आपल्याला जर बोललं तर समजावं, अजून आपण बहिर्मुखच आहोत, आपण बहिर्मुखच आहोत. पण ज्यावेळी अंतर्मुखता निर्माण होते, अंतर्मुखता निर्माण झाल्यानंतर बहिर्मुख वृत्तीच्या लोकांनी काही बोललं तरी परिणाम होत नाही. आपण त्या गवळणीच्या संबंधाने ऐकलेलं आहे. तुका म्हणे हाशे
नाही कान ते ठाई. लोक आता माझ्याकडे बघत असले व्यभिचार भावाने जरी, तर ती सांगते हे लोकाला ठाऊक पडल्यामुळे आता लोक बोलणारच. पण त्यातला एक भाव जाता जाता आपल्याला सांगतो. समाजाचा भाव त्या विरहिणीकडे, त्या वीरांनीकडे बघण्याचा भाव व्यभिचार आहे. व्यभिचार भावानी पाहतात. पण ती वीरानी म्हणते कोण खरी व्यभिचारी आहे मला माहिती आहे. कोण खरी व्यभिचारी आहे मला माहिती आहे. तुम्ही देवाला सोडून संसाराच्या नादाला लागला, तुम्ही व्यभिचारी आहात. मी देवाच्याच नादाला लागले, मी खरी व्यभिचारी नाही. म्हणून ती म्हणते तुम्हाला जरी हे वरपंगाने जरी कळालं असलं तरी माझ्या मनावरती आता त्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्हाला जरी तुमच्या लौकिक दृष्टीने मी आता समाजामध्ये तुम्हाला मान्य होत नसेल, तर माझ्या मनावरती याचा काहीही परिणाम किंचितही होणार नाही. बरं का? का होणार नाही? निश्चय तिला. म्हणून आपण दुसऱ्या अभंगात त्याचा विचार केलाय. बुद्धिरूपी स्त्रीने केलेला निश्चय, एकदा जर निश्चय केला ना, ब्रह्मलीन साखरे महाराज नेहमी सांगायचे, गाव एका बाईला एका बाजूला आणि बाई एका बाजूला. मी काय म्हणतो लक्षात ठेव. गाव एका बाजूला आणि बाई एका बाजूला. एका बाईच्या समोर गावाचं काहीही चालत नाही. जर बाई इरीला पेटली तर, शब्द आहे महत्वाचा बरं का. जर बाई इरीला पेटली ना, गाव एका बाजूला आणि बाई एका बाजूला. का बाईचा जर एकदा निश्चय जर पक्का झाला ना, सगळ्याला घालून वर एकटी येते बरं का. एवढं सामर्थ्य त्या स्त्रीच्या जीवनामध्ये आहे. म्हणून ती निश्चय करत नाही तोपर्यंत ठीक आहे. हो, निश्चय करत नाही ठीक आहे. तुम्ही विचार करा ना थोडासा तिच्या निश्चयाचा. तिने निश्चय केला म्हणून आपल्याला तिनं वरलंय. ब्रह्मचर्याला सोडून सांगतोय. ज्यांची झाली नाही त्यांना हे करायचं नाही बरं का. तिने निश्चय केला काय नाही, मी याला वरणारच, याला वरणारच. निश्चय केला का नाही, काय निश्चयाचा परिणाम? कुळाचा त्याग केला हो तिनं, सर्व गावाचा त्याग केला, जन्मदात्या मायबापाचा त्याग केला. एकदा निश्चय केला, त्या निश्चयामध्ये ती मरेपर्यंत बदलत नाही. हेच बुद्धीचं काम आहे. आणि परमार्थात लागलं पाहिजे. हे परमार्थात लागलं पाहिजे. आणि हेच परमार्थाच्या बाबतीत तुकोबाऱ्या म्हणतात, बुद्धिरूपी स्त्रीच्या बाबतीत घडलं. आणि तिने ठरवलं, मी जरी आता व्यभिचारी असं गावामध्ये जरी माझ्या नावाने नाव पडलं, काय त्याला म्हणतात मराठीत, कान फटका नाव पडलं, म्हणजे हा व्यभिचारी आहे. आता हे समाजाला जरी ठाऊक झालेलं असलं, त्याचा परिणाम समाजामध्ये मला आता कोणी विचारणार नाही. समाजामध्ये माझी आता किंमत राहिली नाही. नवे ती सांगते, आता समाजामध्ये माझी किंमत नाही, समाजाने किंमत द्यावी अशी माझी अपेक्षा नाही. ती म्हणते आता माझ्याविषयी असलेला लोभ तुम्ही सोडूनच द्या. माझ्याविषयी असलेला लोभ आता तो सोडूनच द्या. का? मी आता सामान्य राहिली नाही, मी आता पिशी झाली. पिशी काय म्हणते ती? मी पिशी झाली, मी आता वेडी झाली. कशी झाली? एकदा भजन करा म्हणजे सांगतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या विरहिणीची अवस्था सांगतायत. अभंगाची रचना केलेली आहे तुकोबाऱ्यांनी, पण गंमत असे शब्द परिचयाचे नाहीत, वापरातले नाहीत जास्त बरं का. किंबहुना
हे अभंग भजनातले नव्हे, हे अभंग चिंतनातले आहेत बरं का. अभंग जर पाहिला तर आमच्या तुमच्या तोंडात बसणारे सगळे शब्द आहेत, न बसणारे बरं का. एकही शब्द तोंडात बसण्यासारखा नाही आहे. तेव्हा चाली म्हणाल तर अवघडच आहे, सरळ उच्चाराला सुद्धा अवघडच आहे. त्याचं तिसरं कारण आहे, आपण त्याच्याकडे पाठच फिरवलेली आहे. पण पुढच्या वेळी मला थोडीशी सुधारणा करावी लागेल. ते 25 अभंग मी छापूनच आणतो बरं. फक्त टाळकरी किती मला संख्या सांगा, तेवढी मी छापून आणतो. आपल्याकडे कॅम्प्युटर आहे, कागद आहे, खर्चाचं काय काम नाही. ते 25 अभंग नाही, प्रत्येकाने ते केशात ठेवायचे. नाही उरं ठेवले तरी कमीत कमी संकल्पा दिवशी कीर्तनाला येतात तर घेऊन येतात. म्हणजे कुणाला मोबाईल बघायची गरज नाही, खिशातच जातात ते 25 अभंग. का अभंग परिचयाचे नाहीत. तुम्हाला अवघड नाही, मला अवघड झालंय ते. मी 50 वेळा अभंग वाचला असेल. किती वेळा? हो, आज सकाळपासून बरं का. तरी ते तोंडात बसेना बरं का. का भजनातला अभंगच नाही हो. असो एक भक्ती क्षेत्रातला विचार या अभंगातून तुकोबांनी प्रगट केलेला आहे. पण तो भाव प्रगट होण्याकरता तुकोबांनी परिचयाचा शब्द या अभंगामध्ये वापरलेला आहे बरं का. अशी भक्तीची अवस्था ज्यांच्या अंतःकरणाची झाली, मग तो पुरुष असेल स्त्री असेल, तुकोबारा म्हणतात त्याला व्यवहाराच्या दृष्टीने काय म्हणतात, देव पिशे. देव पिशे, पिशे म्हणजे वेड. ज्याला देवाचं वेड लागलेलं आहे त्याला देव पिशी म्हणतात बरं. ज्याला प्रपंचाचं वेड लागले त्याला प्रपंचाविषयी. ज्याला पैशाचं वेड लागलेलं आहे, अनेक प्रकारचं वेड आहे बरं. म्हणून आम्हा तुम्हाला करण्याकरता एक महाराजांनी शब्द याच्यामध्ये वापरला की अशी भगवंताच्या भक्तीची खरी अंतःकरणामध्ये उत्कटता निर्माण झाली, त्याला काय म्हणावं, पिस पिस आमच्या कुळी नव्हते, आमच्या कुळी लागलेला आहे त्याला म्हणतात पिस. तुकोबारे म्हणतात एखाद्याच्या घराण्यामध्ये वारकरी म्हणजे काय माहिती नाही, आणि त्या घरात एक वारकर पोरग जन्माला आलं, पिढ्यानपिढ्या माहीच करतात, वारी माहितीच नाही. आणि त्या घरामध्ये परमार्थ करणारं मूल जर जन्माला आलं तर महाराज म्हणतात सगळ्याला सांगतात, पाहुण्याला सांगतात, गावातल्याला सांगतात, नातेवाईकांना सांगतात, हे पिस आहे बरं का आमच्या घरात. उठसूट कीर्तनालाच जाते, उठसूट कीर्तनाला जाते, पंढरपूरला जाते. आतापर्यंत आमच्या घरामध्ये असं कोणीही जन्माला आलेलं हे पहिलंच आहे. आमच्या कुळी नवते आईशे हेची पिशे जन्माले. ती वीरानी सांगते, त्या समाजाला सांगते. हे बघा
मी माझा भाव तुमच्या समोर प्रगट केलेला आहे. आता माझ्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा ठेवू नका. किंबहुना आता माझ्याविषयी तुमच्या चित्तात कोणताही लोभ ठेवू नका. मी परत तुमच्या वाट्याला येईन, तुमच्याकरता काहीतरी करेन. अशी जी भावना आहे ना, ती भावना टाकून द्या. का मी जे झाली ना, आता मी कशी झाले ती शेवटच्या चरणामध्ये तू काम झाले देव पिसे, तू काम झाले देव पिसे, तू काम रे 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 विचार माझा बडीला धावो का नसरती लोका माझी झाले, 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 नसरती लोका माझी झाले. रविकार माझा, रविकार माझा बडीला धावो का, रविकार माझा. स्वच्छ सांगते न धरावा लोभ काही माझे विषयी, झाले देव पिशी तुका म्हणे. आता माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असेल ती अपेक्षा ठेवणं म्हणजे लोभ. कशावरून? तुकोबारांचं प्रमाण आहे, लोभा कारणे पायती हे म्हातारपणी सांभाळे. या लोभाने सांभाळतात आपल्याला. आपल्याला जे मायबाप का आपल्याला सांभाळतो त्यांचा लोभ आहे आमच्यावरती. हे पुढं तरी आमच्याकडे बघेल, आम्हाला बघेल. ती वीरानी सांगते असा लोभ आता आमच्याविषयी तुम्ही ठेवू नका. मी तुमच्याकडे परत येईन, मी तुमची होईन. नाही आता न धरावा लोभ काही माझे विषयी, झाले देव पिशी तुका म्हणे. ज्या जगद्गुरुश्री तुकोबारांनी हे वर्णन केले ना, ह्या तुकोबारांना सुद्धा देहोमध्ये लोक पिशे म्हणत होते. हो तुकोबारांना
वेड लागले म्हणत होते. तुकोबराय त्या देहूतून चालले ना, पिसा तुका म्हणायचे बरं का. एवढं वेड तुकोबरांना त्या भगवंताचं लागलं होतं. का लागलं होतं? तुकोबरांनी वर्णन केले, आम्ही ज्याची भक्ती करतो ना तो सुद्धा पिसाच आहे. बघा अभंगामध्ये प्रमाण आहे. ते दैवत कैसे काय, अभंगाची सुरुवात आहे. पहारे दैवत, शोधानंतर पहारे दैवत, आणि त्याच्यामध्ये उत्तरार्धात आहे ते पिसाय दैवत. दैवत पिसाय. जसं भक्ती करणारा पिसा होतो, तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती करतो तो देव सुद्धा पिसाय. त्यालाही भक्ताचं पिस लागतंय, त्यालाही भक्ताचं वेड लागतंय बरं का. म्हणजे भक्तालाच देवाचं वेड लागतं. भक्तच पिसाय नाही, देव सुद्धा पिसाय. एखाद्याच्या जर माग लागला तर, एखाद्याच्या माग लागला ना, देवाला सुद्धा पिस म्हटले. आम्हा तुम्हाला सुद्धा उपदेश केलाय तुकोबरांनी. लावी मना पिसे गोविंदा लावी मना गोविंदाचे. आता पूर्ण भगवंताविषयी उत्कट भाव झाल्यानंतर इतरांचा संबंध कोणाचाच राहिलेला नाही. फक्त देव आणि देव, त्याला म्हणावं देवपिशी. देवपिशी देवपिशी ऐशे म्हणे जग, प्रमाणे महाराजांचं. आता जग म्हणायला लागलं हे देवपिशी आहे, देवपिशी आहे. दीडका अभंग आहे, दुसरं चरण असेल बरं का. देवपिशी देवपिशी ऐशे. आता म्हणे जग किंवा जग म्हणे आहे बरं का. आता जग म्हणायला लागले हे देवपिसा आहे, देवपिसा आहे. नवे नवे तुकोबाराय वर्णन करतात. हरिरथा चपळाणारी, त्यातला शेवट काय, देवपिशी उदारा. तुका म्हणे देवपिशी. माझ्यासारखेच तुम्ही आहात. तुमचे विजयवाद आहे. नेम असा आहे बरं का, गजानन महाराज सांगतो, लक्षात ठेवा. वक्त्यापेक्षा श्रोते वर चढ असावेत. वक्त्यापेक्षा टाळकऱ्याला पाठांतर असावं. पण माझ्यासारखेच तुम्ही आहात. जेवढं वक्त्याला पाठ पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक टाळकऱ्याला पाठ पाहिजे. आमचं पाठांतरकरी पाठच आहे. असो, सुधारणा करा, सुधारणा करा बरं का. पाठांतराची गुणवत्ता सर्वांनी वाढवा. तुम्ही जर वाढवली तर माझी पण वाढेल बरं का. तुम्ही जर वाढवली ना माझी पण वाढेल. प्रमाणाची गरज आहे, लक्षात ठेवा. प्रमाणाशिवाय बोलू नये. मी सगळी प्रमाण ही संचय करून आणलेत, पण ती मला प्रगट करता येत नाही. मला ती प्रगट करता येत नाही बरं का. म्हणून तिथं महाराजांनी वर्णन केले की
ती स्वतः वीरानी सांगते, आता त्या भगवंताच्या त्या स्वरूपाच्या ठिकाणी भक्ती सुखामध्ये रत झालेला आहे. आता माझ्याविषयी कोणत्या स्वरूपाचा लोभ तुम्ही ठेवू नका. झाले देवपिशी तुका म्हणे का, व्यभिचार माझा पडिला ठाऊका, नसरता लोका माझी. आता माझा व्यभिचार तुम्हाला माहित झालेला आहे. तुम्ही आता मला देवपिश म्हणा तर काही म्हणा, पण मी मात्र आता भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी रत झालेला आहे. आता मी परत न फिरे माघारी हाची माझा नेम. ज्ञानेश्वर नाही काम माझे काज तुम्हा सवे. तिथं दोन्ही मिळून घ्यायचं बरं का. काज वेगळा आणि काम वेगळं करायचं नाही. नाही काज काम नाही काम माझे. तुम्हा सवे काही राहिलं नाही. काज वेगळं आणि काम वेगळं. काम काज आता माझ्याविषयी तुमच्याकडे काय आता राहिलेलं नाही. ते वेगळे वेगळे शब्द आले तरी त्याचा अन्वय लावताना काम काज असा लावायचा बरं का. ठाऊके काय पडिले ठाऊके, म्हणून व्यभिचारा पडिले ठाऊके. मी आता व्यभिचार आहे तुम्हाला ठाऊक पडलेला आहे. आता लोकांमध्ये माझी जरी मान्यता नसली तरी ती म्हणते न सरती लोका माझी झाले. शेवटी न धरावा लोभ काही माझे विषयी झाले देवपिशी तुका म्हणे. असा या अभंगाचा माझ्या मतीप्रमाणे वेळेचं भान ठेवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक अभ्यास चाललाय आपला बरं का. एकदा या कीर्तनावरती अभंग करून अभंगाची अर्थाची पूर्तता होत नाही. पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावं लागतं. एकच पदार्थ एकदा खाऊन पोट भरत नाही, तो काही वेळा अनेक वेळा खावा लागतो. तेव्हा खरी त्या पदार्थाची चव कळते. तसा हा एका फेरीमध्ये आपल्याला हे कळणार नाही. ही पहिली फेरी आहे आपली. तेव्हा या तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमन 375व्या सोहळ्याच्या निमित्ताने ही चिंतन करण्याची आपल्याला एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे. एक भक्तीचा विचार मांडलेला आहे. अशी उच्च कोटीची भक्ती कशी असू शकते आणि उच्च कोटीची भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याला खरी व्यभिचारी भक्ती म्हणतात. ते लक्षात ठेवा बरं का सगळ्यांना. उच्च कोटीचे आहे. व्यवहाराच्या दृष्टीने जो व्यभिचार सांगितला तो इथं व्यभिचार नाही. भगवंताविषयी उत्कट प्रेम निर्माण झाल्यानंतर ती कोणालाही आता किंमत दिली जात नाही. अशी उत्कट अवस्था भक्तीची निर्माण ज्यांच्या जीवनामध्ये झाली ती विरहिणी अवस्था आहे परमार्थातली. आणि ती सगळ्यांना प्राप्त होते. पण कधी भाग्याचा उदय झाला तर. ज्यांच्या जीवनामध्ये झाला त्यांच्या अवस्थेचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्याला सुद्धा अशी भक्ती प्राप्त करता येते. हळूहळू का विना आमच्या अंतःकरणामध्ये अशी उत्कट भक्ती भगवंताविषयी निर्माण व्हावी. आणि एकदा अशी अवस्था आम्हाला जीवनामध्ये समजा या जन्मात नाही प्राप्त झाली, पुढच्या जन्मात व्हावी. पण ही भक्तीची अवस्था आम्हाला भोगायला मिळावी हीच त्या भगवंताच्या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबरांच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे
मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका